Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm greetings to you all in Jesus' name. प्रभू येशूंच्या नावामध्ये तुम्हाला आमच्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा. God तुमचं is a स्वागत. good God. देव चांगला देव आहे. And He will definitely help you tonight. तो नक्की आज रात्री तुम्हाला सहाय्य करेल. Nothing is impossible to my God. माझ्या देवाला काहीच अशक्य नाही. Amen. आमेन. So bring a cheer on your face. तर सर्वांनी आपल्या चेहऱ्यावरती एक उत्साह आणि आनंद आणा. Rejoice in God. प्रभूमध्ये उल्हास करा. Let God work a salvation for you. आणि देवाला तुमच्यासाठी तारण साधू दे. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Isaiah chapter 43 verse 19. यशायाचा 43वा अध्याय आणि त्यातलं 19वं वचन आपण यावेळेला काढूयात. If you have got your Bibles, kindly open to Isaiah 43 verse 19. तुमच्याकडे पवित्र शास्त्र किंवा बायबल असेल तर उघडा सगळ्यांनी. यशया 43 त्यातील 19वं वचन. Behold, I will do a new thing. Now it shall spring forth. Shall you not know it? I will even make a way in the wilderness and rivers in the desert. यशया 43:19. पहा मी एक नवे कृत्य करतो, आता ते उगवेल, तुम्ही ते समजणार नाही काय? मी रानात मार्ग करीन आणि वाळवंटात नद्या वाहवीन. Praise God. देवाला धन्यवाद. I will make a way in the wilderness. मी रानामध्ये मार्ग तयार करीन I will make rivers in the desert. आणि वाळवंटामध्ये मी नद्या तयार करीन. What a motivation from the mouth of God. म्हणजे परमेश्वराच्या मुखे आपल्याला किती मोठी चालना यातून मिळत आहे. You must have heard many motivational speakers, तुम्ही अनेक चालना देणाऱ्या वक्त्यांचं ऐकलेलं but असेल, nobody can be compared to my God. पण माझ्या देवाशी त्यातल्या कुणाचीच तुलना होऊ शकत नाही. He is the greatest motivator the world has ever seen. माझा देव हा सगळ्यात मोठा चालना देणारा, प्रेरणा देणारा आहे. जगाने कधीही असा पाहिला नसेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Revelation 21 verse 5. प्रगटीकरण 21वा अध्याय आणि त्यातल्या 5व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, He that sat on the throne said, जो सिंहासनावर विराजमान आहे तो म्हणाला, Behold, पहा I make all things new. सर्व गोष्टी मी नवीन करत आहे. I will make all things new. सर्व गोष्टी मी नवीन करणार आहे. Old has to go. जुनं गेलं पाहिजे, New has to come. नवीन आलं पाहिजे. You have to forget the past. तुम्ही भूतकाळ विसरायला पाहिजे, Because God is going to give you a glorious future. कारण देव तुम्हाला वैभवशाली भवितव्य देणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Whatever mess you might be in right now, आणि ज्या कुठल्या दुर्घटनेमध्ये, बर्बादीमध्ये तुम्ही लोक सध्याला असाल, whatever debts you might have incurred, आणि जे काही कर्ज वगैरे तुम्हा लोकांना झालेलं असेल, and whatsoever has been giving you concerns आणि जी कुठली गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल, and giving you sleepless nights, काळजी देत असेल, रात्रीची झोप उडवत असेल, I'm telling you in the mighty name of the Lord, प्रभूच्या महान नावामध्ये मी तुम्हाला सांगत आहे, God is going to remove all those hurdles tonight. परमेश्वर आज रात्री त्या सगळ्या अडखळणांना काढणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God says, देव बोललाय, I'm going to remove them now, मी आत्ता ते काढून टाकणार and आहे. I'm going to make all things new in your life. आणि तुझ्या जीवनामध्ये मी सर्व काही नवीन करणार आहे. You may not see it, तुम्हाला ते दिसणार नाही कदाचित, but if you believe, पण तुम्ही जर विश्वास ठेवला you shall see the glory of God. तर तुम्ही देवाचा गौरव नक्की पाहाल. Praise God. देवाला धन्यवाद. He is making things in your favor. देव तुमच्या वतीनं तुमच्या अनुग्रहासाठी कार्य करत आहे. He is opening things for you. देव तुमच्या बाजूनं तुमच्यासाठी दार उघडत आहे, He is गोष्टी उघडत आहे. opening miracle doors for you. चमत्काराचं दार देव तुमच्यासाठी उघडत आहे. You just cling to Him. तुम्ही फक्त देवाला चिकटून राहा. Cling to God. देवाला पाऱ्यासारखे चिकटून राहा. Don't leave Him. देवाला सोडू नका. And see what glorious things will happen in your life. आणि पहा किती वैभवशाली कार्य तुम्हा सगळ्यांच्या जीवनात होईल. Maybe the things that were stuck in your case, कदाचित तुमच्या जीवनी प्रकरणात ज्या काही गोष्टी अडकलेल्या असतील, things that were not happening, ज्या काही गोष्टी होत नसतील, things that did not give you any result. किंवा ज्या गोष्टींचा तुम्हाला काही निकाल मिळत नाहीये, You tried and tried, but you have failed. तुम्ही प्रयत्न केले पण तुम्ही अपयशी ठरलात. Now these things will start taking shape. आता या गोष्टी सगळ्या आकार घ्यायला लागतील. From tonight, आज रात्री my God will do it. माझा देव हे कार्य करेल. You have to believe Him. तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. Moment by moment, you have to believe Him. क्षणाक्षणाला तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. You have to believe what God says. देव जे बोलतो त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. You have to trust in the Lord with all your heart. संपूर्ण हृदयाने तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे. You should not lean on your own understanding. स्वतःच्या समजुतीवर तुम्ही अवलंबून राहायचं नाही. You should acknowledge God, तुम्ही देवाला मान्य करायचं, देवाला कबूल करायचं, and He will make everything right for you. आणि देव तुमच्यासाठी सगळं काही बरोबर करेल. Maybe tonight, कदाचित आज रात्री God will open the miracle
door. परमेश्वर तुमच्यासाठी चमत्काराचं दार उघडेल. Not tomorrow, but tonight. उद्या नाही, आज रात्री उघडेल. He will bring sudden water in the desert. आणि परमेश्वर अचानक वाळवंटामध्ये पाणी काढेल. Sudden water in the desert. परमेश्वर अचानक अकस्मात वाळवंटात पाणी काढेल. That is God. त्याला देव म्हणतात. That is God. त्यालाच देव म्हणतात. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 48 verse 3, यशया 48 आणि त्यातलं 3रं वचन, God is saying, देव बोलत आहे, I have declared the former things from the beginning, मी अगोदरच्या गोष्टी अगोदरपासूनच सांगितलेल्या आहेत and they went forth from my mouth, आणि त्या माझ्या मुखातून बाहेर पडलेल्या and आहेत I showed them to you, आणि मी त्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या and आहेत I did them suddenly, आणि त्या गोष्टी मी तुमच्यासाठी अकस्मात केलेल्या आहेत and they came to pass. आणि त्या गोष्टी घडून आलेल्या आहेत. I did those things suddenly. त्या गोष्टी मी तुमच्यासाठी अचानक केलेल्या आहेत. Even before you could think, I did it. तुम्ही विचारही करण्या अगोदर त्या गोष्टी मी तुमच्यासाठी केलेल्या आहेत. Before you opened your eyes, there it was before you. तुमचे डोळे उघडण्या अगोदर त्या गोष्टी तुमच्या समोर होत्या. Some of the things, ज्या गोष्टी काही some of you will see. तुमच्यातल्या काही लोकांना ज्या काही गोष्टी दिसतील, Early in the morning when you open your eyes, there the miracle will stand before you. तुमच्यातल्या काही लोकांना ज्या काही गोष्टी पहाटे पहाटे उठल्यानंतर समोर दिसतील, त्याच तुमच्यासाठी चमत्काराच्या गोष्टी असतील. God can do it suddenly. परमेश्वर अचानक कार्य करू He शकतो. says, I did them suddenly. परमेश्वर म्हटलेलं आहे की मी अकस्मात, मी अचानक काम करतो. Maybe you have been coming here for a month आणि कदाचित 1 महिनाभर तुम्ही इथे येत असाल, or 6 months किंवा 6 महिने तुम्हाला झाले असतील or येऊन, 6 years. किंवा 6 वर्ष तुम्ही लोक इथे येत असाल. God had promised you देवाने तुम्हाला वचन दिलेलं आहे that He will bless you. की देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. Hear me, all of you tonight. आज रात्री तुम्ही इथे उपस्थित असलेल्या संपूर्ण लोकसमुदायाने माझं ऐका. All those who are watching me live also. आणि जी सर्व माणसं मला लाईव्ह युट्यूब वर बघतायत त्यांनी पण माझं ऐका. You too may have heard God giving you some promises तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की देवाने तुम्हा लोकांना काही अभिवचनं दिलेली आहेत. from this very place. या जागेतूनच देव तुमच्याशी बोललेला आहे. God must have spoken to you through my mouth माझ्या मुखाद्वारे देव तुमच्याशी बोललेला असेल that He was going to do something for की you देव तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे. in the near future. या जवळच्या भवितव्यामध्ये, God says, म्हणजे लवकरच्या दिवसांमध्ये देव बोलला आहे, my words have been spoken to you माझे शब्द मी तुम्हा लोकांना बोलून दाखवले and I will suddenly do it for आणि you. अचानक ते शब्द मी तुमच्या जीवनात खरे करीन. Just as I had said, I will do it suddenly for you. जसं मी बोललेलो आहे तसं अकस्मात मी तुमच्या जीवनात पूर्ण करीन. My God will act on His word. My God will act on His promise. माझा देव त्याच्या शब्दावर कार्य करेल. माझा देव दिलेल्या अभिवचनावर कार्य करतो. His words are yes and amen. माझ्या देवाचे शब्द हो आणि आमेन आहेत. Heaven and earth shall pass away, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, but His words will never pass पण away. त्याचे शब्द कधीही नाहीसे होणार नाहीत. God is saying, देव सांगत आहे, I will make all things new, मी सर्व गोष्टी नवीन करीन and suddenly I will do it. आणि अचानक मी ते करीन. Suddenly your family will change. अचानक तुमचा परिवार बदलेल. Suddenly your situation will change. अचानक तुमची परिस्थिती बदलेल. Suddenly your debts will go. अचानक तुमचं कर्ज जाईल. Suddenly you will get a job. अचानक तुम्हाला नोकरी लागेल. Suddenly you will get a promotion. अचानक तुम्हाला बढती मिळेल. For those things which were you waiting for so long, ज्या गोष्टींसाठी तुम्ही इतक्या वेळापासून वाट बघत होता, it will suddenly happen. अचानक त्या गोष्टी घडायला लागतील. Praise God. देवाला धन्यवाद. Suddenness does not come from humans. अकस्मातपणा, अचानकपणा माणसांकडनं येत नाही. Suddenness comes only from God अकस्मातपणा, अचानकपणा देवाकडून येतो. because it requires a great power, कारण त्याच्या मागे फार मोठ्या सामर्थ्याची गरज पडते. and my God has power. अकस्मात गोष्टी करायला फार मोठ्या सामर्थ्याची गरज पडते आणि ते सामर्थ्य माझ्या देवात आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Suddenly your business will take off. अचानक तुमचा जो व्यवसाय आहे तो भरभराटीला येईल. Suddenly you will get up and say, I'm healed. अचानक तुम्ही उभे राहाल आणि म्हणाल की मी बरी झाले. Suddenly you will say that pain is gone. अचानक तुम्ही म्हणाल की माझं दुखायचं बंद झालं. Suddenly you will say, my life is made. अचानक तुम्ही म्हणाल अरे माझं आयुष्य बनलं. Praise God. असं देवाला धन्यवाद. Suddenly you will receive that long awaited promotion. आणि अचानक तुम्हाला खूप दिवसांपासून न मिळणारं प्रमोशन किंवा बढती मिळेल. Suddenly you will get a breakthrough. अचानक तुम्हाला नवीन कोरी सुरुवात मिळेल. Suddenly there will be a changeover. अचानक तुमच्या जीवनात एक मोठं रूपांतर होईल. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. Before that happens, आणि ते होण्या अगोदर start thanking तुम्ही God. प्रभूचे आभार मानायला Say लागा. thank you, Lord. म्हणा धन्यवाद प्रभू. You are a God of suddenness. तू अकस्मात काम करणारा देव आहे. You are a God of suddenness. तू अचानक काम करणारा देव आहे. Something good will suddenly happen to my काहीतरी चांगलं life. अचानक माझ्या जीवनात घडणार आहे. I believe. माझा विश्वास आहे. I thank मी you. तुझे आभार मानतो. Praise God. देवाला धन्यवाद. See, a joy has come in your पहा heart किती
किती आनंद आता सगळ्यांच्या हृदयामध्ये आला. Joy has come in your heart. किती आनंद सगळ्यांच्या हृदयात आला. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 66 verse 14, यशया 66 त्यातलं 14वं वचन, and you will see it. आणि तुम्ही ते पाहाल. You will see it. तुम्ही ते पाहाल And your heart will be glad. आणि तुमचं हृदय आनंदी होईल And your bones will get new strength. आणि तुमच्या हाडांना नवीन ताकद मिळेल. You will be like young grass. तुम्ही अगदी तरुण कवळ्या गवतासारखे बनाल. Praise God. देवाला धन्यवाद. You may be saying, तुम्ही असं म्हणत असाल, will anything good happen in my life? माझ्या जीवनात काही चांगलं होईल का? God will make it to happen. देव घडायला लावेल. God will make your destiny to change. देव तुमच्या आयुष्याची दिशा बदलायला लावेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Job 14 verse 7, योबाचा 14वा अध्याय त्यातलं 7वं वचन, there is always hope for a tree. नेहमी झाडासाठी आशा असते. Even if it is cut down, जरी ते झाड कापलेलं असेल, even if it is branches are cut down, जरी त्या झाडाच्या फांद्या कापलेल्या असतील, even if it has only a stalk standing, आणि जरी फक्त त्याचं खोड एकटं उभं असेल, even if there are no leaves, जरी त्याला पानं नाहीये, even if there are no fruits, जरी त्याला फळं लागलेली नाहीये, we will give up. तरी आपण हार मानू. But पण something is going to happen. काहीतरी नक्की होणार आहे. Bible says बायबल म्हणतं in Job 14 verse 9, योबाचा 14वा अध्याय 9वं वचन, no sooner this tree comes in touch with the water, ज्या क्षणाला या झाडाचा संपर्क पाण्याशी लागेल, it will grow again. त्या क्षणापासून ते झाड परत वाढायला लागेल It will have branches. आणि त्याला फांद्या It लागतील will have leaves. आणि त्याला पानं फुटतील It will have fruits. आणि त्याला फळं लागतील. How does it happen? हे कसं घडतं? The moment it touches the water, ज्या क्षणाला त्या झाडाचा संपर्क पाण्याशी लागतो, it starts having life. त्या क्षणापासून त्या झाडाला परत जीवन मिळायला लागतं. Even so, तसंच the moment you touch God, ज्या क्षणाला तुम्ही देवाला स्पर्श कराल, God will become like a living water for देव you. तुमच्यासाठी जिवंत पाण्यासारखा बनेल You will start having life. आणि तुम्हाला जीवन प्राप्त होईल. Praise God. देवाला धन्यवाद. You will feel like a jar of new wine आणि तुम्हाला नवीन द्राक्षारसाच्या बुधल्यासारखं वाटेल, that has never been opened, की says जो the नवीन Bible. द्राक्षारसाचा बुधला कधी कोणी उघडलेला नाही असं बायबल म्हणतं. My God will put a new song in your mouth. माझा देव तुमच्या मुखामध्ये नवीन गाणं घालेल The grave will not be a new home, आणि कबर तुमचं नवीन घर बनणार नाही, but God will give you a new home. तर नवीन देव तुम्हाला खरोखर नवीन घर देईल. कबर तुमचं नवीन घर बनणार नाही, पण देव तुम्हाला खरोखर नवीन घर देईल. असं Praise होईल. God. Be like David who said, I will go to my new home. दाविदासारखे बना, जो दावीद म्हणाला, मी माझ्या नवीन घरी जाणार आहे. Yes. हो, He was so happy. एवढा आनंदी होता तो. God gave him a new house. देवाने त्याला नवीन घर दिलं. I pray that God will give every one of you a new house. मी प्रार्थना करतो की देवाने तुम्हाला प्रत्येकाला नवीन घर द्यावे. I pray that God will give every one of you a new job. मी प्रार्थना करतो की देवाने तुम्हाला प्रत्येकाला नवीन नोकरी द्यावी. I pray that bread will be on your table every मी day. प्रार्थना करतो की तुमच्या घरात मेजावर रोज खायला भाकर असावी. I pray that you will have money in your pocket मी every प्रार्थना day. करतो की रोज तुमच्या खिशामध्ये पैसा असावा. Praise God. ज्या पैशासाठीच हे सगळं सगळ्यांचं चाललंय. Bible speaks of a young woman whose name was Ruth. बायबल मध्ये एका तरुण मुलीची नोंद आहे जिचं नाव आहे रूथ. She was married रूथचा विवाह झाला. and she was staying in Moab. ती मोआब देशात राहत होती Her father-in-law and mother-in-law were there with her, आणि तिची सासू तिचे सासरे तिच्या सोबत होते. and she had a husband नवराही तिचा होता, and a brother-in-law. तिचा धीर होता, नवरा होता, सासू होती, सासरे होते. Her brother-in-law also was married, धीराचंही लग्न झालं, and जाऊ होती. this family, Naomi's family, had come to stay in Moab. आणि हा नामीचा परिवार, रूथच्या सासूचं नाव नामी, आणि हा नामीचा परिवार मोआब देशात राहायला आला. Why? का? Because there was famine in their own native land, Bethlehem. कारण त्यांचं जे गाव होतं ना, बेथलेहेम नावाचं गाव, त्या गावचे ते लोक मूळचे होते. त्या गावामध्ये दुष्काळ पडला तर त्यांनी गाव सोडलं आणि ते मोआब देशात आले. Now this young lady Ruth, आता ही तरुण मुलगी रूथ, she never knew God. तिला जिवंत देव ठाऊक नव्हता. But when she got married to one of the sons of Naomi, पण जेव्हा नामीच्या एका मुलाशी तिचं लग्न झालं, she came to know the living God. तत्पश्चात तिला जिवंत देव कळला Her life changed. आणि तिचं जीवन बदललं. They were living happily. ते आनंदाने जगत होते सगळे. But suddenly, अचानक, misfortune struck their home. जे मी म्हणतो ना सुरुवातीपासून तसं, अचानक दुर्भाग्य त्यांच्या घरावर आलं. Her husband died. तिचा नवरा वारला.
And then her father-in-law also मग died. तिचे सासरे वारले, And her brother-in-law also मग died. तिचा धीरही वारला. That was a very sad incident. फार दुःखद अशी घटना त्यांच्या जीवनात झाली. So there were two widows, म्हणजे दोन विधवा बायका घरात झाल्या, Ruth and her mother-in-law रूथ Naomi. आणि तिची सासू नामी. So Naomi told her daughter-in-law, तर नामी आपल्या सुनेला म्हणाली I'm going back to my native place. की मी माझ्या गावाला परत जात आहे. And so you two of my daughter-in-laws, तर तुम्ही माझ्या दोघी सुना, you get married तुम्ही आता परत लग्न करा and you get settled in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये परत स्थिरस्थावर व्हा. कारण दोघींचे नवरे वारले, हा सासरा म्हणजे सासूबाईंचा नवराही वारला. तर सासू म्हटली की मी माझ्या गावाला परत जाते, तुम्ही दोघी आता परत लग्न करून टाका, Because I have got no other sons. कारण मला काय अजून कोणी मुलगे नाहीयेत. The other daughter-in-law, whose name was Orpha, तर ओरफा म्हणून तिची जी दुसरी सून होती, रूथची जाऊ, she went back to her mother's house. तिने ऐकलं सासूबाईंचं आणि ती माहेरी निघून गेली. Yes, she wept much, but she had no option. आणि जाताना रडली, भरपूर रडली, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि But ती Ruth- गेली, माहेरी गेली. But Ruth, पण रूथ, she clung to her mother-in-law. रूथनी मात्र सासूबाईंना सोडलं नाही. Bible says बायबल म्हणतं in Ruth 1 verse 16, रूथचा पहिला अध्याय 16व वचन, she told her mother-in-law, ती आपल्या सासूबाईंना म्हणाली I love you so much. की माझं तुमच्यावरती इतकं प्रेम आहे, Through you I came to know the living God. तुमच्याद्वारे मला जिवंत देव कळलेला आहे, So I will not leave you. तर मी नाही तुम्हाला सोडणार. Where you go, I will go. जिथं तुम्ही जाल तिथं मी जाईन, Where you stay, I will stay. जिथं तुम्ही राहाल तिथे मी राहीन, Your people shall be my people. तुमचे लोकच माझे लोक होतील, Where you die, I shall die. आणि तुम्ही मराल ना तिथेच मी मरीन सासूबाई. And finally she said, आणि सरते शेवटी रूथ म्हणाली, Your God shall be my God. जे अतिशय महत्वाचं, तुमचाच देव माझा देव बनेल. Praise God. आजपासून तुमचाच देव माझा देव असेल. She was ready to risk everything and trust God. म्हणजे ती सगळं काही म्हणजे सगळा धोका पत्करून ती देवावर विश्वास ठेवायला तयार झाली. So both these widows went back to Bethlehem. तर या दोन्ही विधवा बायका, सासू आणि सून, बेथलेम गावाला परत आल्या. They had nothing with them. काहीच नव्हतं त्यांच्याकडे त्यावेळेला. They stayed in a rented house. आल्या गावामध्ये आणि एका भाड्याच्या घरात राहू लागल्या. They had no property, no money, काही मालमत्ता नाही, जमिनी नाही, पैसा नाही, काही नाही, no work. काम नाही, नोकरी नाही. Early morning, तर सकाळी सकाळी पहाटे Ruth got up, रूथ उठली, took the blessings of her mother-in-law, आपल्या सासूबाईंचा आशीर्वाद तिने घेतला and she said, आणि म्हणाली, We have no money, आपल्याकडे पैसे नाहीत सासूबाई, we have no food. आपल्याकडे खायला अन्न नाही. I will go into some of the fields आता मी जाते कोणाच्या तरी कुठल्या तरी शेतात and pick up some grains for us. आणि तिथून काही मी धान्य वेचून घेऊन येते. And so she went out, आणि रूथ गेली बाहेर, not knowing what was there for her. न कळत की तिच्यासाठी बाहेर काय ठेवलेलं आहे. But she trusted in पण God. तिचा देवावरती विश्वास होता, एवढं खरं. God took her in a proper place. आणि देवाने तिला बरोबर योग्य जागी नेलं. She happened to enter a field that belonged to Boaz. आणि रूथ बोआजाच्या शेतामध्येच बरोबर आली. बघा Who असं was झालं. Boaz? बोआज कोण होता? He was a very rich man. बोआज एक अतिशय श्रीमंत माणूस होता. Very rich man in Bethlehem. अतिशय श्रीमंत माणूस बेथलेम गावातला होता हा बोआज. Not only that, आणि एवढंच नाही, he was a bachelor. तो ब्रह्मचारी होता, त्याचं लग्न झालं नव्हतं. And see how God was arranging things for Ruth. आणि पहा देव कसं रूथ साठी सगळ्या गोष्टींचं आयोजन करत होता. Praise God. देवाला धन्यवाद. God was arranging everything for Ruth. म्हणजे देव जणू काही सगळ्या गोष्टींचं आयोजन रूथ साठी करत होता. When you give your heart to God, असंच होतं, जेव्हा आपण आपलं हृदय देवाला देतो ना, He will arrange everything for you. तेव्हा देव तुमच्यासाठी सगळं आयोजन करून ठेवतो. He will arrange everything for देव you. तुमच्यासाठी सगळं आयोजन करून ठेवेल. Now, आता she didn't know. तिला माहित नाही, She was not hunting for a husband. ती काही नवरा शोधायला आलेली नव्हती. She wanted food. तिला खायला अन्न हवं होतं. And so she picked up some grains left on the field. तर शेतामध्ये जे काही धान्य उरलेलं, सर्वाचो वेचतात ज्याला म्हणतात, ते उरलेलं धान्य हिने गोळा करायला सुरुवात केली. God worked a miracle. आणि देवाने चमत्कार केला. To make the long story short, ही मोठी कहाणी छोटी करून सांगतो. Boaz proposed to her. बोआजाने तिला मागणी घातली. And she got married to one of the richest man in Bethlehem. आणि अशा पद्धतीनं रूथचा विवाह बेथलेम गावातल्या एका अतिशय धनाढ्य माणसाशी झाला. God blessed this widow Ruth. आणि देवाने ही विधवा मुलगी रूथ तिला आशीर्वाद दिला. What is impossible for man is possible for God. माणसाला जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे बेटा. आपल्याला असं वाटतं की आता काय नाही होणार, असं नाही, देव करेल. Keep smiling. हसतमुख जगा, Be happy. आनंदी राहा.
Trust God. देवावर विश्वास ठेवा Walk right. आणि योग्य असं चाला, And see सरळ what God चाला does for you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. God blessed her. जसं देवाने तिला आशीर्वादित केलं, God blessed her. देवाने तिला आशीर्वादित केलं Her life became brand new. आणि रूथचं जीवन नवीन कोरं झालं. This is the new life of God's grace. हे नवीन जीवन देवाच्या कृपेनं आलेलं झालं Everything changes for the better. आणि सगळं चांगल्याकडे बदलतं बरं का. God will give you a new heart. देव तुम्हाला नवीन हृदय देईल. God will give you a new life. देव तुम्हाला नवीन जीवन देईल. God will give you a new dream, देव तुम्हाला नवीन स्वप्न देईल, a new vision. नवीन दृष्टांत देईल All things will be replaced by the new. आणि जुन्या गोष्टींची जागा नवीन गोष्टी घेतील. God's coming in your life देवाचं आगमन तुझ्या जीवनात जे झालंय will give new life to your soul. त्यातून तुझ्या जीवाला नवीन जीवन मिळेल You will have a living hope. आणि एक जिवंत आशा तुला प्राप्त होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Just open your heart and receive Him. केवळ आपलं हृदय उघडा आणि त्याला आपल्या हृदयामध्ये स्वीकारा. My God will remove the heart of stone माझा देव तुमच्यातलं दगडी हृदय काढून and टाकेल give you the heart of flesh. आणि तुम्हाला मांसमय हृदय देईल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 23 verse 3, स्तोत्र 23 त्यातलं 3रं वचन, He gives new life to my तो soul. माझ्या जीवाला नवीन जीवन देतो. He restores my तो soul. माझा जीव पुनर्स्थापित करतो. He changes my तो soul. माझा जीव बदलतो. He energizes my तो soul. माझ्या जीवाला स्फूर्ती देतो. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 103 verse 5, स्तोत्र संहिता 103 त्यातलं 5वं वचन, He makes your mouth full of good things. तो तुमच्या मुखाला सर्व चांगल्या गोष्टींनी भरून काढतो. He fills your mouth with good things तो तुमच्या मुखाला चांगल्या गोष्टींनी भरून काढतो. so that your strength is made new again like the eagle. अशासाठी की तुमची ताकद गरुडाप्रमाणे परत नवीन व्हावी. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 104 verse 30, स्तोत्र संहिता 104 त्यातलं 30वं वचन, God can make the face of the earth new. परमेश्वर संपूर्ण पृथ्वीच्या मुखाला पण नवीन करू शकतो. He can make the whole earth new. परमेश्वर संपूर्ण पृथ्वी नवीन करू शकतो. What are you before मग Him? तुम्ही काय आणि कोण आहात देवाच्या समोर? Praise God. देव का नाही तुम्हा लोकांना नवीन करणार आणि नवीन देणार? The predictions of God will come true देवाचे सगळे जे काही तर्क आणि भविष्यवाण्या असतात त्या खऱ्या ठरतात. because it came true in many ways and in many people's पण lives. अनेक रीतीनं अनेक लोकांच्या जीवनात देवाने जे काही सांगितलं ते खरं झालेलं आहे. Like God promised our first parents, जसं देवाने आपल्या प्रथम पालकांना वचन दिलं, Adam and Eve. आदाम आणि हव्वा त्यांची नावं, He told them not to sin. देव त्यांना म्हणाला पाप करायचं नाही Don't eat of that disobedient fruit. आणि आज्ञाभंगाचं फळ खायचं नाही. They were our first parents, ते आपले प्रथम पालक होते, but they disobeyed God. पण त्यांनी देवाचा आज्ञाभंग केला They listened to the devil. आणि त्यांनी सैतानाचं ऐकलं. Sin came into the world. अशा रीतीनं पापाचा प्रवेश या जगात झाला, Sorrow came into the world. दुःखाचा प्रवेश या जगात झाला, Death came into the world. मरण या जगात आलं. And that's why we are suffering today. आणि म्हणून तर आज आपल्याला प्रत्येकाला त्रास होत आहे, Because God had warned them. कारण परमेश्वराने त्यांना सूचना अगोदरच दिली The होती day you disobey me, की ज्या दिवशी तुम्ही माझ्या आज्ञा मोडाल you shall surely die. त्या दिवशी तुम्ही नक्की मराल. And it happened. आणि तसंच झालं. What God says is true. देव जे काही बोलतो ना बेटा ते खरं आहे. God is not a man to lie. देव माणूस नाहीये खोटं बोलायला. Has He said and it is not true? देव बोलला आणि खरं ठरलं नाही असं कधी झालंय? Never. असं कधीच झालं नाही. God will never lie. देव कधी खोटं बोलणार नाही. Let God be true and let every man a liar. फक्त देव खरा असो आणि प्रत्येक माणूस खोटा ठरो. But God also promised पण them देवाने त्यांना असंही वचन दिलं. in Genesis 3 verse 15. उत्पत्तीचा 3रा अध्याय 15वं वचन, God said, देव त्यांना म्हणाला, I will send a savior for you. मी तुमच्यासाठी तारणारा पाठवीन. He will take out the old and make everything brand new. तो सगळं जुनं काढून टाकेल आणि सगळं नवीन कोरं करून सोडेल. Long ago He said that I will send a savior. फार पूर्वी तो बोलला होता की मी तुमच्यासाठी तारणारा पाठवीन. 4,000 years back He said I will send a savior. 4000 वर्षांपूर्वी तो म्हणाला होता मी तुमच्यासाठी तारणारा पाठवीन. Did God forget? देव विसरला का? No. देव विसरला नाही. What did God do? देवाने काय केलं? God sent a savior in the person of Jesus Christ. देवाने तारणारा प्रभू येशू ख्रिस्तांच्या रूपात पाठवला. After 4,000 years He sent. 4000 वर्षांनंतर पाठवला. And what did Jesus do? आणि येशूंनी काय केलं? Jesus came on this earth. येशू या जगात आले. He took the sins of the whole world. येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. Died on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. Shed His blood for you and for येशूंनी me. आपलं मौल्यवान रक्त तुमच्या माझ्यासाठी सांडलं He was buried. आणि येशूंना मग पुरण्यात आलं. And on the third day He rose again. आणि तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले.
His rising up shows that he can wash away all your sins. तिसऱ्या दिवशी येशूंचं परत जिवंत होणं दाखवतं की येशू तुमचं प्रत्येक पाप धुवू शकतात. You don't have to do anything now. तुम्हाला आता काहीच करायची गरज नाही. You don't need to whip yourself. तुम्ही स्वतःला फटके मारून घ्यायची गरज नाही. You don't need to chop your hair. तुम्ही तुमचे केस कापायची गरज नाही. Jesus has paid your sins on the cross. येशूंनी तुमचे पाप जे आहे ते वधस्तंभावर फेडलेले आहे. How many sins, Pastor? किती माझी पाप येशूंनी वधस्तंभावर फेडली पास्टर? 10, 20, 100? 10, 20, 100 किती पाप? All your sins. तुझी सगळी पाप, Past, present and future. भूतकाळातली, वर्तमान काळातली आणि भविष्य काळात सुद्धा तुझे काही पाप करणार आहे ते सगळं येशूंनी वधस्तंभावर फेडलंय. But you have to give your heart to Jesus. पण त्यासाठी तुला तुझं हृदय येशूंना द्यावं लागेल. Then it becomes effective for you. त्यानंतर हे सगळं तुझ्या जीवनामध्ये प्रभावशाली रीतीनं कार्य करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Whatever setbacks you are in now, तर जी काही परिस्थिती सध्याला तुमची असेल माघार घेतल्यासारखी, God will change it परमेश्वर ती now. सगळी परिस्थिती आता बदलेल. In the name of Jesus. येशूंच्या नावात बदलेल. Because God has the capacity beyond to do anything and everything for कारण man. देवाकडे कुवत आहे. माणसाच्या कुवती पलीकडे जाऊन सगळं काही करायची कुवत देवात आहे. In God, देवामध्ये there is always a fresh start. नेहमी एक ताजी तवानी सुरुवात असते. In God, there is always a fresh start. देवामध्ये नेहमी एक ताजी सुरुवात असते. Maybe कदाचित you are not where you are supposed to be. तुम्ही जिथे असायला हवं तिथे नाही आहे. Maybe by your own mistakes you have reached this place. कदाचित तुमच्या स्वतःच्या चुकीपायी तुम्ही इथे ज्या काही अवस्थेत आहात ते असाल. Maybe you are guilty of it all. कदाचित तुम्हाला दोषी भावना सत्वत असेल. You don't need to be guilty. पण तुम्ही असे दोषी स्वतःला मानू नका. Jesus will forgive all your sins. येशू तुझ्या सगळ्या पापांची क्षमा He करेल. will wash away all your sins. येशू तुझं सगळं पाप धुवून काढतील. You have to start afresh in the name of Jesus. येशूंच्या नावात तुम्ही नवीन रीतीने सुरुवात करायची. Praise God. देवाला धन्यवाद. Every day I feel is a blessing for God. From God. रोज मला असं वाटतं की माझ्याकडे आलेला हा देवाचा आशीर्वाद आहे. Every day I feel. रोजचा दिवस मला ते जाणवतं की देवाने मला आशीर्वाद दिलेले आहे. Every morning is a blessing of God for me. रोजची सकाळ माझ्यासाठी देवाकडनं आलेला आशीर्वाद आहे. It is Jesus who makes every day a meaningful day. येशू माझ्यासाठी प्रत्येक दिवस अर्थपूर्ण करतात. It is Jesus who makes my every morning a hopeful येशू day. ख्रिस्त माझी प्रत्येक सकाळ आशेनं भरलेली करतात. I get up in the hope that Jesus is with me. या आशेनं रोज सकाळी मी उठतो की येशू माझ्या सोबत आहे. I get up in the morning with this hope that He will take care या of me. आशेनं रोज सकाळी मी उठतो की येशू मला सांभाळणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Every day I feel रोज मला असं जाणवतं that God will bless की me. देव मला आशीर्वाद आज देणार आहे. Every day रोज मला जाणवतं that my God will not leave me. माझा देव मला सोडणार नाही. I consider it a new beginning every morning. आणि मी असंच मानतो की रोजची सकाळ माझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. Everything will turn out beautiful if Jesus is with you. येशू जर तुझ्या सोबत असतील तर सगळं काही सुंदर होईल. Every day welcomes you with a new opportunity रोजचा दिवस तुम्हाला नवीन संधी देऊन स्वागत करेल. which comes from की God. जी संधी देवाकडनं येत A आहे. new एक opportunity. नवीन संधी. God is ready and willing to bless you this night. देव तयार आहे, इच्छुक आहे आज रात्री तुम्हाला आशीर्वाद Even द्यायला. now. आता सुद्धा He said, ask and you shall देव receive. म्हणालाय तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. Seek and you shall find. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. Knock and the door shall be वाजवा opened. आणि तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. This day stands for you. आजचा दिवस तुमच्यासाठी उभा आहे. This day began for you. आजचा दिवस तुझ्यासाठी सुरू This झाला. night is for you. आजची रात्र तुझी रात्र आहे. Jesus is for you. येशू तुझ्यासाठी आहे. The whole world will stand for you. संपूर्ण जग तुझ्यासाठी उभं राहील. If Jesus stands with you, जर येशू तुझ्या सोबत उभे राहिले तर. praise God. देवाला धन्यवाद. He will rewrite your story. येशू तुमची जीवन कथा परत लिहितील. He will make a history of you. येशू तुझ्या कथेत इतिहास घडवतील. Praise God. देवाला धन्यवाद. You must have cried much. तुम्ही बरंच रडलेले असाल. You must have stomped your feet. तुम्ही खूप रडलेले असाल, पाय मारलेले असतील You must have shouted much. आणि जोर जोरात आरडाओरडा केला असेल You must have said, I'm giving up. आणि म्हणाला असाल तुम्ही कदाचित की मी हार मानत आहे, मी आता हार मानत आहे. But suddenly, पण अचानक as you are seated here, अकस्मात जसं तुम्ही इथे बसलाय a new hope has come. एक in you. नवीन आशा तुमच्यात आता यायला लागली You are telling yourself, आणि तुम्ही स्वतःला सांगायला I will लागला not commit suicide. मी आत्महत्या करणार I नाही, will not give up. मी हार मानणार नाही. Once again, I will trust in God. परत एकदा मी देवावर विश्वास ठेवणार आहे. Because I have seen the power of God. कारण मी देवातलं सामर्थ्य पाहिलेलं आहे. I have seen the power of God working in this place. देवातलं
सामर्थ्य या जागी काम करताना मी पाहिलेलं My आहे. number also will come. माझाही नंबर लागणार आहे. My time also will come. माझी पण पाळी येणार, माझी पण वेळ येणार आहे. And now you are picking yourself up. आणि आता तुम्ही स्वतःला आवरावर करून उभं करताय. You are back again on your feet. तुम्ही परत तुमच्या पायावर उभे राहिलाय. You want to believe in God. तुम्हाला देवावर विश्वास ठेवायचा आहे. And my God will not disappoint आणि you. माझा देव तुम्हाला नाराज करणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Look at how the world functions. बघा जग कसं काम करतं, जगातला कारभार कसा होतो बघा. It's a race to get the best. आता अतिउत्तम मिळवायसाठी तर शर्यतच आहे. Every morning रोज सकाळी शर्यतच. you see a businessman rising up very तुम्ही early. व्यापार करणाऱ्या माणसांना, व्यावसायिक माणसांना पहाटे पहाटे उठताना पाहता. He rushes to his shop. लवकर लवकर उठतात, लवकर लवकर जातात, दुकान उघडतात, व्यवसाय उघडतात. He gets up early to be first to get the first portion of the world. आणि सकाळी लवकर उठून सकाळी पहिले जाणार की जगातला पहिला वाटा मला मिळाला पाहिजे. He knows त्याला माहित असतं. if he doesn't get up first, त्या व्यावसायिक माणसाला, बिझनेसमॅनला माहिती असतं मी सकाळी जर पहिला लवकर उठलो नाही I won't be able to eat. तर मला खायला जमणार नाही, मला हे मिळणार नाहीये सगळं. Every morning he does that. रोज सकाळी तो हे करतो. पटपट उठणार, आंघोळ वगैरे करणार, तयार होणार, जाणार, ऑफिस उघडणार, बसणार. Because he knows कारण त्याला माहित आहे if I don't do it, जर मी हे केलं नाही I cannot bring bread at home. तर मला घरी भाकर घेऊन येता येणार नाहीये. You know, तुम्हाला ठाऊक आहे with each new day in Africa, दररोजचा जो नवीन दिवस आहे आफ्रिकेमध्ये, in African jungles, आफ्रिकेच्या जंगलात a deer wakes up early हरण morning हरण सकाळी उठतं, knowing that he must outrun the fastest lion or perish. हे जाणूनच की अगदी पटकन पळणाऱ्या सिंहाच्या पुढे मला पळावं लागेल, नाहीतर तो सिंह मला फाडून खाईल. त्या Every जंगलात, morning. आफ्रिकेच्या जंगलात रोज सकाळी हरण उठताना याच विचाराने उठतात की सिंहांच्या पेक्षा जास्त पटकन मला धावावं लागेल, नाहीतर हे सिंह मला फाडून खातील. At the same time, त्याच वेळेला each morning, रोज सकाळी a lion also stirs up and stretches. सिंह सुद्धा असा उठतो, ताणतो, He stretches his feet. स्ट्रेच करतो, पाय ताणतो. He knows त्याला माहित असतं he must outrun the fastest deer, मला सुद्धा अगदी चपळ अशा हरणापलीकडे धावावं लागेल, or I have to starve to death. नाही तर माझी उपासमार होईल. त्याची तिथे तयारी आहे, हाही तयारी करतोय. It's not different for the human race. मानवी जातीसाठी किंवा मानव जातीसाठी सुद्धा काही वेगळं नाहीये. Whether you consider yourself a deer or a lion, तुम्ही स्वतःला हरण माना नाहीतर सिंह माना, गत सगळ्यांची सारखीच आहे. you have to run faster than the other to survive. तुम्हाला दुसऱ्यापेक्षा जास्त पटकन धावावं लागेल. जर टिकायचं असेल तर धावावं लागेल सकाळी सकाळी उठून. What a life that is. मग ते काय जीवन आहे रे. But when you trust in God, पण जेव्हा आपण प्रभूवर विश्वास ठेवतो you don't have to be a deer, you don't have to be a lion. तेव्हा हरण बनावं लागत नाही किंवा सिंहही बनावं लागत नाही. Even if you are a tortoise, God will bless you with his. जरी कासवाच्या गतीने आपण चाललो तरी देव आपल्याला आशीर्वाद देतो. Praise God. कारण प्रभूमुळे फरक पडतो बेटा. Praise God. प्रभूमुळे फरक पडतो. You don't have to be like the strong lion, you don't have to be the fastest runner like the deer. तुम्हाला बलवान सिंहासारखंही बनावं लागत नाही, चपळ हरणासारखं सुद्धा बनावं लागत नाही. If you go slow like the snail also, he will provide. कासवाच्या गतीने जरी चालला तरी सुद्धा तो तुम्हाला पुरवेल. Praise God. देवाला But धन्यवाद. for that you have to trust in the name of पण Jesus. त्याच्यासाठी तुम्हाला येशूंच्या नावावर विश्वास ठेवावा लागेल. Praise God. देवाला धन्यवाद. Do you know तुम्हाला ठाऊक आहे the sun is new each day? सूर्य रोज सकाळी नवीन असतो. It is new each day. सूर्य रोज सकाळी नवीन असतो. Each day the sun tries to shine the best. दर दिवसाला सूर्य प्रयत्न करतो की आज मी छान चमकणार आहे. Amen. Each day. दर दिवशी सूर्याचे हेच प्रयत्न असतात की आज मी छान चमकणार You आहे. never saw the sun shining dimly. तुम्ही सूर्याला कधी डिम प्रकाशात चमकताना पाहिलंय? It always shines the brightest. सूर्य प्रकाशमान झाला की अगदी प्रखर प्रकाशतो. That is my God. असा माझा देव आहे. Every day his mercy shall be new. अशी माझी देवाची कामं आहे. माझ्या देवाची दया रोज सकाळी नवीन असणार आहे It will be best. आणि अति उत्तम असणार आहे. Bible says बायबल म्हणतं in Mark chapter 10 verse 46, मार्कचा 10वा अध्याय 46वे वचन, Jesus
spent some time in Jericho. येशूंनी काही वेळ यरिहो नावाच्या गावात घालवला And as he was leaving the town, आणि त्या गावातनं त्या शहरातनं येशू परत जात असताना trailed by his disciples, येशूंच्या मागे नेहमीप्रमाणे त्यांचे शिष्य होते and a parade of people following him, आणि मोठाच्या मोठा लोकसमुदाय सुद्धा येशूंच्या मागे होता there was a blind beggar. आणि एक अंधा भिकारी होता His name was Bartimaeus. त्याचं नाव बर्थलमय होतं He was sitting alongside the road. तो रस्त्याच्या कडेला बसलेला होता You know, to be a beggar is worse, तुम्हाला माहितीये भिकारी असणं तर वाईटच आहे and to be blind is double worse. आणि भिकारी असून आंधळा असणं म्हणजे डबल वाईट आहे Who can help him? कोण त्याला मदत करणार की आंधळा पण आहे आणि भिकारी पण आहे He never saw dawn, he never saw the sun. त्यांनी कधी पहाट पाहिली नाही त्याने कधी सूर्यप्रकाश पाहिला नाही He only saw darkness. त्याने फक्त अंधार पाहिला अंधार त्याच्या डोळ्यांना दिसला फक्त He अंधार never saw a new day. त्याने कधी नवीन दिवस पाहिला नाही Nothing was new for him. त्याच्यासाठी काही नवीन नव्हतंच But somebody told him about Jesus. पण कोणीतरी अंधळ्या भिकाऱ्याला येशूविषयी सांगितलं That Jesus heals Bartimaeus. की येशू आरोग्य देतात बर्थलमय You have to trust him, तू Bartimaeus. विश्वास ठेव त्यांच्यावर बर्थलमय He can give you sight. येशू तुला नजर देऊ शकतात Will he give me sight? मला देणार का येशू I am a नजर beggar. मी तर भिकारी आहे I'm not a great man. मी काही मोठा थोर माणूस नाही Surely he will give you. नक्की येशू तुला सुद्धा देतील You can try. प्रयत्न कर You're not going to lose anything by trying. नुकसान तर काही तुझं होणार नाही ना प्रयत्न करून तर प्रयत्न कर ना So he waited. तर हा अंधा भिकारी वाट पाहत राहिला He prayed daily. त्याने रोज प्रार्थना केली Oh God, माझ्या देवा send Jesus along this path in Jericho, येशूंना एकदा तरी या यरिहोच्या रस्त्यावर पाठव जिथे मी आहे that I will plead before him, की मी मग येशूंना विनंती करीन and so I can get my healing. म्हणजे मला माझं आरोग्य मिळेल माझे डोळे उघडतील That day arrived. आणि तो दिवस सोनियाचा दिवस उगवला But somehow Bartimaeus missed Jesus. परंतु बर्थलमयकडनं येशू राहून गेले मिस झाले Because Jesus entered Jericho. कारण येशू यरिहो गावात आले And he was there in Jericho for आणि some यरिहो time. गावात येशू काही वेळ होते And so Bartimaeus said, तर बर्थलमय म्हणाला I missed his going in, अरे येशूंचं आत येणं तर मी चुकवलं but I should not miss out while he goes आता out. गावातनं बाहेर जाताना मी संधी नको सोडायला मी I have येशूंना got the भेट- last chance. आता शेवटची संधी माझ्याकडे येशू गावातनं बाहेर जाताना मी त्यांना मागायला I हवं will sit at this main city gate, आता मी या नगराच्या वेशीपाशीच बसतो and I will not miss him this time. आता मी इथेच बसतान ठोकतो आणि मी येशूंना जाऊ देणार नाही And since he was blind, आणि तो आंधळा होता ना he had to be very strong in hearing. आंधळा असल्यामुळे त्याचे कान त्याला फार असे बलवान ठेवायला लागायचे One day it happened, आणि एके दिवशी असं झालं Jesus was coming out of Jericho. येशू यरिहो गावातनं बाहेर यायला निघाले Suddenly there was a great commotion, अचानक लोकांचा मोठा कल्लोळ सुरू झाला and he shouted out, आणि हा ओरडला Who is it? कोण आहे रे कोण आहे Who is it? हा अंधा भिकारी पण ओरडला कोण आहे कोण आलाय कोण आहे Somebody said, तो कोणीतरी गर्दीतलं बोललं Jesus of Nazareth is passing by. नाझरेतकर येशू जातायत Jesus of Nazareth is passing by. येशू नाझरेतकर जातायत He immediately began to shout, लगेच अंधा भिकारी जोरजोरात ओरडा लागला Jesus, येशू Son of David, दाविदाच्या पुत्रा have mercy on me. बस बाप्यावर दया करा Many people told him, आणि अनेक लोक मग त्याला म्हणाले Don't shout. गप्प बस रे You are a beggar. तू भिकारी आहेस There are great people walking with Jesus. येशूंच्या सोबत किती मोठी मोठी प्रतिष्ठित माणसं चालतात Will he listen to you? येशू काय तुझं ऐकणार आहेत Who का will listen to you? कोण कशाला तुझं ऐकणार आहे But he said, I will shout, पण हा अंधा भिकारी म्हणाला नाही मी ओरडणार Jesus, येशू Son of David, दाविदाच्या पुत्रा have mercy on me. माझ्या दया करा The people must have said, लोक म्हणाले असतील Somebody take this beggar and put him in another road. ए कोणीतरी या अंध्या भिकाऱ्याला उचलून त्या दुसऱ्या गल्लीत जाऊन ठेवा रे But he wouldn't keep पण quiet. हा अंधा भिकारी काय गप्प बसेना My Jesus stopped. आणि माझे येशू त्याचं ऐकून थांबले The creator of the world stopped. जगाचा निर्माण करता थांबला Jesus is the creator of the world. He येशू या stopped. जगाचा निर्माण करतायत आणि ते थांबले The sun never stops for anybody. सूर्य कुणासाठी कधी थांबत नाही The day never stops for anybody. दिवस कुणासाठी थांबत नाही Night रात्र does थांबत not नाही stop for anybody. दिवस कोणासाठी थांबत नाही Time रात्र does थांबत not नाही stop for वेळ anybody. कोणासाठी थांबत नाही Calendar does not stop for कॅलेंडर anybody. कोणासाठी थांबत नाही But the maker of it all stands. पण सगळ्याचा निर्माण करता भिकाऱ्याचा ऐकून थांबला Does it give you hope? त्यातनं तुला आशा मिळते का At least I'm not a beggar. की कमीत कमी मी भिकारी तर नाहीये ना माझी पोझिशन थोडी बरी आहे येशू माझं ऐकतील है की नाही And Jesus stopped. आणि येशू थांबले
Jesus said, येशू म्हणाले bring him to me. त्याला माझ्याकडे घेऊन या. He didn't say, take him away from this place. येशू असं नाही म्हणाले किती ओरडतोय त्याला घेऊन जा कुठेतरी. No, नाही, he said, नाही. bring him to me. येशू म्हणाले त्याला माझ्याकडे घेऊन या. They rushed to Bartimaeus. मग काय सगळे आले बिगी बिगी. Everybody now, for them all, Bartimaeus was a VIP. आणि सगळ्यांसाठी आता बर्थलमय VIP झाला. A beggar became a VIP. भिकारी VIP झाला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. And they said, आणि मग सगळे म्हणाले Bartimaeus, quiet down now बर्थलमया आता शांत हो रे and cheer up. आणि जरा आनंदी हो रे. Get up. उठ रे बाबा. It's your day. तुझा दिवस आहे. आज का दिन He तेरा है. is calling you. तुला बोलवतात गुरुदेव. He is calling you. गुरुदेव तुला बोलवतायत. आजचा दिवस तुझा आहे. That means something good is going to happen, Bartimaeus. याचा अर्थ बर्थलमया काहीतरी चांगलं होणार आहे. मोठं नोट मिळणार. आज तगड़े नोट आएंगे. आज Big बहुत note you will कमाएंगे. get. 500 rupee note you will get. आज हम बड़े नोट कमाएंगे. Money anybody will give. अरे पैसा कोणी देईल रे. Eyes who can give. डोळे कोण देईल. डोळे आंधळे झाले So, तर ते कोण देईल. some must have said, तर काही लोक म्हणाले असतील when Jesus calls, येशू जेव्हा बोलवतात ask for a bigger note. तेव्हा जाऊन ना मोठी नोट माग येशूंना. म्हणजे जरा जास्त पैसा माग. एवढं मागून येऊ नको. Bartimaeus threw away his blanket, बर्थलमयनी घोंगड फेकलं असं jumped up, अशी उडी मारली. and came to Jesus. येशूंकडे आला. Then Jesus said, मग येशू म्हणाले what do you want me to do for you? काय पाहिजे बाबा. काय करू. What should I ask? काय मागू. Money? पैसा. No. नाही. Money anybody can नाही give. पैसा कोणी दिलो. I don't want to live on charity. मला दान धर्मावर नाही जगायचं आता. I want to live an honorable life. मला एक मानास्पद जीवन I जगायचं. will ask impossible things to him. अशक्य गोष्टच मागतो मी त्यांना. See? When you ask the poor, तुम्ही गरीबाला जेव्हा विचारता you will ask for 20 rupees. तो गरीब तुम्हाला म्हणेल मला 20 No. रुपये द्या. When you are asking money from a beggar, you will ask for 20 rupees. भिकाऱ्याकडनं तुम्ही पैसे मागितले तर तुम्ही 20 रुपये मागाल. When you are coming before the king, पण राजा समोर आलात तर you will ask a big note. तर मोठी नोट मागाल ना. तो राजा आहे ना देशाचा. And so he said, तर तो म्हणाला Master, गुरुदेव I don't want money. मला पैसे नको. I want to see. मला बघायचंय. From childhood I am blind. बालपणापासून मी आंधळा आहे. Can you give me sight? तुम्ही मला डोळे देऊ शकता का. डोळे. Jesus was not scared. येशू नाही घाबरले ऐकून. Jesus didn't say, am I a doctor? येशू त्याला असं नाही म्हणाले अरे काय मी काय डॉक्टर आहे का. Am I a surgeon? अरे मी काय सर्जन आहे का. You are blind from birth. तू जन्मापासून आंधळा आहे. Who can give sight to the कोण तुला blind? देणार आहे नजर. Jesus said to him, येशू त्याला म्हणाले go. जा. Your faith has healed you. बघायचं ना तुला. जा. तुझ्या विश्वासाने तुला केलंय बरं. जा. As he turned, आणि जसा तो वळला 2 new eyes came in his socket. 2 नवीन डोळे त्याच्या या 2 खाच्यांमध्ये आले. And he saw. आणि त्याला दिसायला लागलं. And he said, I will now not go. I will follow Jesus. आणि now." मग तो म्हणाला आता मी जाणार नाही कुठे. आता मी येशूंच्याच मागे चालणार. Jesus said, go. येशू त्याला म्हणाले जा. He said, no, I will come with तो you म्हणतो now. नाही नाही आता तुमच्या सोबतच. You have given me sight. तुम्ही मला डोळे दिले. I will follow मी you तुमच्याच मागे चालणार. all the days of my life. आयुष्यभर आता ठरलेलं आहे मी तुमच्या मागे And I चालणार. will dwell in the house of the Lord forever. आणि मी देवाच्या मंदिरी आयुष्यभर राहणार आहे. Praise God. असं म्हणाला तो. देवाला धन्यवाद. Last week, गेल्या आठवड्यात you saw so many evil powers on the people. लोकांवरती अनेक दुरात्म्यांची शक्ती उतरलेली आपण पाहिली. And they were delivered in the name of Jesus. आणि त्या लोकांना येशूंच्या नावात सैतानापासून सुटकाही मिळाली. Isn't it? हे ना पाहिलं ना आपण. Even भरल्या. 2 couples came, they said they didn't have a child. मग 2 जोडपी पण आली होती. ती म्हणाली की आम्हाला संतान होत नव्हतं. God blessed them. देवाने त्यांना संतानाचा आशीर्वाद पण दिला. गेल्या आठवड्यामध्ये आपण साक्ष ऐकली. And one lady had vowed, आणि एका बहिणीनं नवस केला. I will come walking from Chinchwad carrying that small baby to church. त्या लहान बाळाला हातात धरून मी चिंचवडहून चालत चर्चला येईल. And I will testify. आणि मी येऊन साक्ष सांगेन. And from the porch till the stage, I will go on my knees. चिंचवड पासून गेट पर्यंत मी चालत येईल आणि गेट पासून या वेदी पर्यंत मी गुडघे टेकून येईन म्हणाली. And she gave the testimony. आणि तिनं तसं केलं आणि येऊन साक्ष दिली. Stop worrying काळजी सोडा. about things you cannot control. ज्या गोष्टींवर तुमचं नियंत्रणच नाहीये त्या गोष्टींचं टेन्शन घेऊ नका. Put your
life in the hands of Jesus. तुमचं जीवन येशूंच्या हातात देऊन टाका. He will take control of things you cannot control. ज्या गोष्टींचं नियंत्रण तुम्ही ठेवू नाही शकत त्या गोष्टींचं नियंत्रण येशू ठेवतील. Jesus can do things far more better that you can ever कारण येशू ना imagine. तुम्हाला कल्पना करवणार नाही, त्याच्याही पलीकडे जाऊन छान काम करतील. Praise God. येशूंची कामं फार सुंदर असतात. We are in the fag end of this year. आपण आता या वर्षाच्या अगदी अखेरीला येऊन ठेपलोय. Just 1 month to go. एकच महिना आता बाकी राहिलाय. Imagine कल्पना करा where you would be or you would like to be next year. पुढच्या वर्षी तुम्हाला कुठे असायला आवडेल. If you want to be in some good place and position and blessing, पुढच्या वर्षी जर तुम्हाला काही चांगल्या पदावर चांगल्या आशीर्वादांवरती असायला आवडेल then start with God now. तर आतापासूनच देवासोबत सुरुवात करा. Then your 2025 shall be blessed. म्हणजे तुमचं 20-25 आशीर्वादित होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Just keep on trusting from now on. फक्त आतापासून विश्वास कायम ठेवा. See, life is not just finding about yourself. जीवन म्हणजे केवळ स्वतःविषयी शोधणं नाही. It is finding God for yourself. जीवन म्हणजे स्वतःसाठी देव शोधणं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Many are finding about themselves. अनेक जण स्वतःविषयी शोधतायत की मला मी शोधायचं आहे. I want to know myself more. मला माझ्या स्वतःला जास्त अजून ओळखून घ्यायचं आहे. There is nothing good in us. आपल्यात चांगलं काही नाहीये, तू स्वतःमध्ये काय शोधणार आहेस. Every goodness is found in God. सगळा चांगुलपणा देवातच सापडतो. आपल्याला आपल्यातला मी काढावा लागेल, शोधायचा नाहीये. Praise God. आमेन. Things will change for the better if Jesus comes in your life. येशू जर तुझ्या जीवनात आले ना तर गोष्टी चांगल्याकडे बदलतील. Don't give up. हार मानू नका. God is on the throne. देव सिंहासनावर विराजमान आहे. Some things will happen overnight. काही गोष्टी एका रात्रीत घडतील. Some things will take a couple of days. काही गोष्टींना घडायला 2-4 दिवस लागतील. But as you take the smallest step towards God, पण जसं तुम्ही छोटसही पाऊल देवाकडे उचलाल ना, it will be the right direction which will end up in the greatest glory for you. बस तीच योग्य दिशा असणार आहे की जी तुम्हाला वैभवशाली अंताकडे नेईल. What are you suffering in? कशाचा त्रास होतोय तुम्हाला. What is your pain? काय त्रास What आहे, is your काय need? काय वेदना आहेत, काय गरजा आहेत सांगा. God says, देव म्हणतो my child, I am there for you. माझ्या मुला मी तुझ्यासाठी आहे. He loves you with an everlasting love. सनातन प्रीतीने देव तुझ्यावर प्रेम करतो बेटा. Just breathe easy. केवळ आरामानं श्वास घ्या. Stay calm. शांत राहा. This is just one chapter. एकच अध्याय आहे हा. It's not the whole story of your book. ही काही तुझ्या पुस्तकातली संपूर्ण कथा नाही, हा एकच अध्याय आहे. This chapter will be over. हा अध्याय संपेल. And God will begin with a new glorious chapter for you. आणि देव वैभवशाली नवीन अध्याय तुझ्यासाठी सुरू करेल. Your book will have a glorious ending. तुमच्या पुस्तकाला वैभवशाली The अखेर. life of your book तुझ्या आयुष्याचं पुस्तक will have a glorious ending. एक वैभवशाली अंतात बदलेल. Everything will change for the सर्व better. काही चांगल्याकडे बदलेल. Bible says बायबल म्हणतं in Deuteronomy 7 verse 13, अनुवाद 7:13 God will love you. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करेल. He will bless you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद He देईल. will increase you. परमेश्वर तुम्हाला वाढ देईल. He will bless the babies from your womb परमेश्वर तुमच्या ओटीपोटातल्या बालकांना आशीर्वाद and the देईल. harvest of new grain, आणि नवीन धान्याचा हंगाम देव आशीर्वादित करेल. new wine, नवीन द्राक्षारस आशीर्वादित करेल. oil shall be in your field. तेल तुझ्या शेतात घरात भरपूर He असेल. will bless the calves from your herds तो तुझ्या गुराढोरांना आशीर्वादित करेल. कळपात and lambs from your flocks in the country. आणि तुझ्या कळपातल्या मेंढरांना आशीर्वादित करेल. This is the word of God for you. हे देवाचं वचन तुमच्यासाठी आलेलं आहे. This is the word of God for हे you. देवाचं वचन तुमच्यासाठी आलेलं आहे. My teaching will fall upon you like a gentle rain this night. माझी शिकवण आज रात्री तुझ्यावरती एखाद्या सौम्य पावसाच्या थेंबांप्रमाणे पडेल. God's word from my mouth is arriving देवाचा शब्द माझ्या मुखातनं येत आहे and bringing this morning dew on you at this time, आणि या वेळेला हा सकाळचा दव तुझ्यावर पाडत आहे and will bear fruit in your life in 100-fold. आणि त्यातून 100 पट फळ तुझ्या आयुष्याला लागणार आहे. You will have so much blessings. एवढे आशीर्वाद तुला मिळतील You have to break the old barn to build the new. की तुला जुनं कोठार तोडावं लागेल आणि नवीन बांधावं लागेल. Your sorrow will be turned into joy. तुझं दुःख आनंदात बदलेल. Jesus said येशू म्हणाले in John 16:21, योहान 16 अध्याय 21 वचन, when a woman gives birth, एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते
She has a hard time. तिला प्रसूतीच्या वेदना फार होतात There is no getting around it. आणि मग त्यातनं निघता येत नाही, ते कणणं फार असतं, You have to go through it. त्यातनं जावंच लागतं, त्या वेदना खूप असतात. But when the baby is born, पण मग जेव्हा बाळाचा जन्म होतो there is joy in the birth. तेव्हा त्या जन्मात आनंद असतो. Even so, तसंच in the new birth with Jesus, येशूमध्ये जो नवीन जन्म आपला होतो, this new walk with Jesus, ही नवीन जी चाल आणि प्रवास येशूसोबत आपला आहे, this new belief in Jesus नवीन विश्वास जो आपला येशूवर आहे, will give you joy. तुम्हाला आनंद देईल हा It will विश्वास, wipe away your past memories. आणि भूतकाळातल्या आठवणी पुसून टाकेल हा All your विश्वास. pain will be wiped away. तुमच्या सगळ्या वेदना पुसल्या जातील. As a mother has joy on her face seeing the baby, जसे एखाद्या आईला प्रसूती झाल्यावर आपलं बाळ बघून आनंद होतो, you will have joy on your faces. तसं तुमच्या चेहऱ्यांवर आनंद येईल When you see your dreams come true, जेव्हा तुम्ही तुमची स्वप्न साकार झालेली बघा, when you see that what you are asking for you received, जेव्हा तुम्ही बघाल की जे मी मागितलं ते मला मिळालं, when you see your body healed, जेव्हा तुम्ही बघाल की माझं शरीर आरोग्यवान झालं, when you see your debts cleared, जेव्हा तुम्हाला लक्षात येईल माझं कर्ज गेलं, yes, there will be joy once again. परत एकदा आनंद येईल. Praise God. देवाला Are धन्यवाद. you going to trust the Lord tonight? मग आज रात्री तुम्ही देवावर विश्वास ठेवणार की नाही? Then see what He does for you. मग बघा देव तुमच्यासाठी काय काय करतो. Thank you, Jesus. Thank you, Lord. Now is your time of blessing. धन्यवाद देव बाप्पा. आताची वेळ तुमच्या आशीर्वादांची वेळ आहे. Now is your time for receiving the blessing from God. आताची वेळ तुम्ही देवाकडनं आशीर्वाद स्वीकारायची वेळ आहे. Something beautiful is going to happen in your life. काहीतरी सुंदर तुमच्या जीवनात घडणार आहे. Something glorious will happen in your life. काहीतरी वैभवशाली तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. Don't give up. हार मानू नका. Don't give up. हार मानू नका. Let anybody say कोणाला काही म्हणू दे that you are a gone case. की तू गॉन केस आहे. My God says, माझा देव म्हणतो I still can change it. मी अजूनही बदलू शकतो सगळं. I still can change it. मी अजूनही बदलू शकतो. Because God is God. कारण देव देव आहे. My Jesus has the power to change everything. माझ्या येशूंमध्ये सर्व काही बदलायचं सामर्थ्य आहे. I believe in Jesus माझा येशूंवर विश्वास आहे. because कारण He is the only one who rose from the dead. येशू एकमेव असे आहेत जे मेलेल्यातनं परत जिवंत झाले. The strongest enemy that no man can face is death. बलवान शत्रू जो एकाही माणसाला ज्याला सामोरं जाता येत नाही तो म्हणजे मृत्यू. No man is stronger than death. मृत्यूपेक्षा बलवान कोणी माणूस नाही. Anybody is stronger than death? मृत्यूपेक्षा कोणी बलवान आहे का? No. मृत्यूपेक्षा कोणीही बलवान नाही. Even the strongest man is in the grave. अति बलवान माणूस सुद्धा कबरेत सापडतो. But there is only one person पण एकच व्यक्ती आहे who defeated the grave and Jane- defeated death. ज्याने कबरेला आणि मृत्यूला हरवलं That is Jesus Christ. आणि तो व्यक्ती येशू ख्रिस्त आहे. That's why He can do anything under the sun. आणि म्हणून येशू सूर्याखाली काही करू शकतात. Secondly, दुसरी बाब, since He is alive, येशू जिवंत असल्यामुळे He can help us. आपल्याला मदत करू शकतात. Because He is alive, कारण की येशू जिवंत आहेत He can do it. म्हणून येशू करू शकतात. Now this thing that you are seeing now, all this, आता हे जे तुम्ही पाहता it is Jesus doing. हे येशू करतात. This Jesus हे येशू who rose again 2000 years back जे 2000 वर्षांपूर्वी परत जिवंत झाले is doing it even today. हे आजही काम करतात. What does it show? याचा अर्थ काय? Jesus is alive. येशू जिवंत आहे. See, there's another case. See that. बघा तिथे पण अजून Who एक. is doing it? हे कोण करतं? It is Jesus. हे येशू करतात. He is touching the people. येशू लोकांना स्पर्श करतात. He is healing the people. येशू लोकांना आरोग्य देतात. He is delivering the people. येशू लोकांना सुटका देतात. Trust on Him येशूंवर विश्वास ठेवा and see the change that will come in आणि your जो life. बदल तुमच्या जीवनात येईल तो पहा. He will bring a smile on your face. तुमच्या चेहऱ्यांवर येशू हास्य आणतील. Are you ready तयार आहात? to call upon His holy name? त्याच्या पवित्र नावाचा धावा करायला तयार आहात? Then raise one hand towards heaven. मग एक हात वर कराल One hand placed on the afflicted part of your आणि being दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे काही आजार असेल त्या आजारी भागावर and ठेवा cry out to Jesus. आणि रडून येशूंचा धावा करा. Let Him come and visit you with His salvation. येशूंना येऊन तुम्हाला त्याच्या तारणानिशी भेट देऊ दे. Say, Lord, visit me with your salvation. म्हणा प्रभू तुझ्या तारणाने मला भेट दे. And He will visit you. आणि प्रभू तुला भेट देतील. He will touch you. तुला स्पर्श He करतील. will heal you. तुला आरोग्य देतील.
येतील. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. मग माझ्या मागोरी प्रार्थना बोला. All those who are watching me live, जे सगळे मला लाईव्ह बघतायत, I am asking you also, मी तुम्हाला पण सांगत आहे, open your heart. आपलं हृदय उघडा. If somebody is sick, जर कोणी आजारी असेल, place your hand on them त्यांच्यावर हात ठेवा and believe आणि विश्वास ठेवा that Jesus will hear your की cry. येशू तुमचं रडणं ऐकतील. Are you ready? तयार आहात? Come on, pray with me now. चला मग माझ्या मागोरी प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come before you. मी तुझ्या समोर येत आहे. I come before your mercy throne. मी तुझ्या सिंहासनासमोर दयासनासमोर येत आहे. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Wash me मला धुवून काढ of all my sins. माझ्या सर्व पापांपासून. Make me clean. मला स्वच्छ कर. I believe in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. Jesus, येशू, I trust in you. मी तुझ्यावर भरोसा ठेवत आहे. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Lord Jesus, प्रभू येशू, I want a new life. मला नवीन जीवन हवंय. I am fed up of this life. मी या जीवनाला कंटाळलोय. I want you to change my life. माझी इच्छा आहे माझं जीवन तू बदल. I want you to release me of all माझी my इच्छा आहे evil. माझ्या सगळ्या वाईटापासून मला तू सोडव. Come, my Jesus. माझ्या येशू ये. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद See, येशू. Jesus is coming. बघा येशू येत आहेत. Jesus is coming. बघा येशू येत The आहेत. resurrected Jesus is coming. पुनरुत्थित येशू येत आहेत. He is touching you right येशू now. तुला आता स्पर्श करतायत. Ask him right now. येशूंना आता मागा. And he will answer you. येशू तुम्हाला उत्तर देतील. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave the people in Jesus' सोड या name. लोकांना येशूंच्या Leave नावात. the people in Jesus' name. सोड या लोकांना येशूंच्या Every नावात. sickness go in the प्रत्येक name of आजार Jesus. येशूंच्या नावात निघून Leave जाऊ the दे. bodies in the name of सोड Jesus. शरीर येशूंच्या नावात. Leave the bodies in the name of सोड Jesus. शरीर येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद See, येशू. something is happening. बघा काहीतरी The घडत आहे. power of Jesus is upon you. येशूंमधलं सामर्थ्य तुमच्यावर आलंय. The power of Jesus is upon you. येशूंमधलं सामर्थ्य तुमच्यावर आलंय. Every pain सगळ्या वेदना vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. People suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी आहे, I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Let that headache go in Jesus' ती name. डोकेदुखी येशूंच्या नावात जाऊ दे. Body pain अंगवेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. That body pain is going. See त्या this. अंगवेदना जात See आहेत. this. बघा 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 See how it's happening. बघा कसं घडतं. बघा See how the devil is activating. सैतान कसं येतो त्यांच्यात. But see बघा how Jesus is delivering her. पण येशू त्यांना कशी सुटका In देतो. the name बघा of Jesus. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Every sickness go. प्रत्येक आजार जाऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Arthritis. संधिवात. People suffering with ज्या arthritis. लोकांना संधिवात झालाय, I pray, मी Lord, प्रार्थना करतो you प्रभू, touch them तू now त्या लोकांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आता आरोग्य दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Spondylitis. मानेचा आजार Leave in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ Leave दे. in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Thyroid problem. थायरॉइडचा आजार Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Ulcers. अल्सर, People suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालं, Lord Jesus, touch them प्रभू now. येशू त्यांना आता स्पर्श कर. Lord Jesus, touch them now प्रभू येशू त्यांना आता स्पर्श and कर heal them from आणि their त्यांना ulcer. आरोग्य दे अल्सर In पासून. Jesus' name. येशूंच्या नावात. Tumor. Tumor. People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालं, Let it go in Jesus' name. येशूंच्या नावात ते ट्यूमर जाऊ Let दे. it go in Jesus' name. ते ट्यूमर येशूंच्या नावात जाऊ Come दे. on, call. चला सर्वांनी धावा करा, कराण करा. Jesus has to hear your voice. येशूंना तुमचा आवाज ऐकू गेला पाहिजे. Your voice is faith. तुमचा आवाज विश्वास आहे. Your voice means you have faith in God. तुमचा आवाज म्हणजे तुमचा देवावर विश्वास आहे. Faith in Jesus. येशूंवरचा विश्वास. And He will move on your behalf. आणि येशू तुमच्या वतीनं काम करतील. In Jesus' name. येशूंच्या नावात. Problem in the eyes. डोळ्यांचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Problem in the ears. कानांचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Stomach pain. पोटातल्या वेदना, People having stomach ज्या pain. लोकांच्या पोटात वेदना आहेत, Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Let that stomach pain vanish in त्या Jesus' name. पोटातल्या वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद देवा. Liver problem. लिव्हरचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Liver problem be healed in लिव्हरचे Jesus' आजार name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Stone in the kidney. किडनीमध्ये झालेले घाव Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात नाहीसे होऊ दे. Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात नाहीसे होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार, Women who have got bleeding trouble. ज्या स्त्रियांना सारखा रक्तस्राव Lord होतोय, Jesus, heal them. प्रभू येशू त्यांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Withered hand be healed. वाळलेले हात बरे होऊ देत. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ देत. Fever.
ताप Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. It धन्यवाद is येशू. happening. होत आहे. The Lord Jesus is touching प्रभू you. येशू तुम्हाला स्पर्श He is करतात. healing you. येशू तुम्हाला आरोग्य देतात. Problem in the legs. पायांचा आजार Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावावर बरा होऊ दे. Start walking in the name of Jesus. चालायला लागा येशूंच्या नावात. Start running in the name of Jesus. धावायला लागा येशूंच्या नावात. Now you devil आता सैतान who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो, I command you तुला मी आज्ञा करतो, in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Leave. सोड. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. In the name of Jesus. येशूंच्या नावात जा. In the name of Jesus. येशूंच्या नावात In जा. the name of Jesus. येशूंच्या नावात See, जा. the devil is leaving बघा you. सैतान चालला सोडून. Devil is leaving you. सैतान तुम्हाला सोडून चालला. All divination, तंत्र मंत्र, all witchcraft power, जादू टोणा करणी, all demonic power, सैतानी शक्त्या leave सोड. in Jesus' name. येशूंच्या नावात. Be free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. You also say it. तुम्ही पण म्हणा. Say, devil, leave me in Jesus' म्हणा name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Say, witchcraft power, leave me in Jesus' name. करणी येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. All demonic activities, leave me in Jesus' name. सगळं सैतानी कार्य येशूंच्या नावात मला सोडून जाऊ In the दे. name of Jesus, leave me. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Poverty, leave me in Jesus' दारिद्र्य name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Sickness, leave me in Jesus' name. आजार येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Curses, leave me in Jesus' शाप name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ In the दे. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Say, depression, leave me in Jesus' name. नैराश्य येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Stress, leave me in Jesus' name. दडपण येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Diabetes, leave in Jesus' मधुमेह name. मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Be healed. बरे व्हा. Skin disease, त्वचा रोग leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Every skin disease, leave in Jesus' सगळा name. त्वचा रोग येशूंच्या नावात जाऊ In the दे. name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Lord, whatever they ask, give it to प्रभू them. हे लोक तुला जे काही मागतात ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, give them a ज्यांना house. घर हवंय त्यांना घर दे. Whatever they are asking, give हे it to लोक तुला them. जे काही मागतात ते त्यांना दे. Because you love them. कारण तुझं या लोकांवर प्रेम आहे. Because they trust in पण या you. लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. Bless them. त्यांना आशीर्वाद दे. Remove them from their poverty. त्यांच्या दारिद्र्यातून त्यांना बाहेर काढ. Remove them from their debts. त्यांच्या कर्जातून त्यांना बाहेर काढ. Remove them from their curses. त्यांच्या शापातून त्यांना बाहेर काढ. Let there be peace at home. आणि घरात त्यांच्या शांती असू Let दे. there be unity at home. घरात त्यांच्या एकी असू दे. Let there be joy at home. घरात त्यांच्या आनंद असू Let दे. there be oneness at home. घरात त्यांच्या एकी असू दे. Every broken relationship तुटलेली सगळी नाती be reunited in the name of Jesus. येशूंच्या नावात परत एक होऊ देत. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Those who want to fly त्या abroad, लोकांना फॉरेनला जायचंय. help them, Lord, to go त्यांना abroad. मदत कर फॉरेनला जायला. Those who want to sell ज्यांना lands, जमिनी विकायच्या आहेत, those who want to buy ज्यांना lands, जमिनी विकत घ्यायच्या आहेत, help them, Lord त्यांना God. मदत कर दे बाप्पा. Release your blessings on तुझे their lives. आशीर्वाद त्यांच्या जीवनावर मोकळे कर. In the name of Jesus, येशूंच्या नावात be blessed. आशीर्वादित व्हा. All of you be blessed in the name of सर्वजण Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. Now don't worry. आता काळजी करू नका. God has taken over. देवाने ताबा घेतलेला आहे. सर्व काही तुमच्या जीवनामध्ये ठीकठाक होईल. Keep on trusting on Him. देवावर विश्वास कायम ठेवा. Seek His face. देवाचं मुख शोधा. Walk straight. सरळ चाला. No fighting, no violence. भांडायचं नाही, हिंसा करायची नाही. Trusting in God. देवावर विश्वास ठेवायचा. Praise God. देवाला धन्यवाद. Now we will hear a few testimonies. आता काही Hallelujah. साक्षी आपण Hallelujah. ऐकूयात. प्रेज लॉर्ड बिशप साहेब, यांचं या सिस्टरचं नाव पल्लवी आहे. ते चिखली या ठिकाणाहून येतात की ते सांगतात की त्यांना एक दिवशी खूप पोटामध्ये दुखायला लागलं, इतका त्रास होता त्यांना समजलं नाही. ते म्हणतात की ते डॉक्टरकडे गेले दवाखान्यामध्ये आणि ज्यावेळेस त्यांची सोनोग्राफी केली त्यावेळेस त्यांना कळालं की त्यांना किडनी स्टोन झालेले आहेत आणि Okay. तीन स्टोन्स आहेत त्यांच्या पोटामध्ये. Oh. आणि ते सांगतात की 25 mm चे 15 आणि 8 mm चे 3 असे स्टोन्स आहेत. तर ते सांगतात की ते इतका त्रास होत होता की त्यावेळेस डॉक्टर म्हणले तुला इमिजिएटली ऍडमिट व्हावं लागेल आणि लेझर ऑपरेशन लगेच करावं लागेल. आणि ते म्हणतात की ते आणि त्यांच्या घरामध्ये एक प्रार्थना करत होते आणि परमेश्वर ते म्हणत होते की प्रभू मला ऑपरेशन नाही करायचं, मला तू आरोग्य दे. ते म्हणतात डॉक्टर म्हणले तुम्हाला इमिजिएटली ऍडमिट व्हावं लागेल, पण ते म्हणाले की नाही आम्ही परत येतो. ते घरी आले, रविवारी चर्चला आले, सोमवारी देखील ज्यावेळेस त्यांना ऑपरेशन करायचं होतं ते चर्चला आले, त्यांनी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं पोट खूप दुखू लागलं. 4 वाजता पहाटे ते दवाखान्यामध्ये गेले. त्यावेळेस देखील त्यांची प्रार्थना चालू होती. ते सांगतात की परमेश्वरांनी त्या ठिकाणी चमत्कार केला. डॉक्टर म्हणले की आत्ता या क्षणाला ऑपरेशन करावंच लागेल. त्यावेळेस तिला सलाईन लावलं आणि परमेश्वरांनी चमत्कार केला. विदाऊट ऑपरेशन ते खडे सगळे त्याच क्षणाला बाहेर पडले. विदाऊट ऑपरेशन हे चमत्कार फक्त प्रभू येशूने केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. बघा See एवढे this. Oh, हे such खडे a बघा. very big, very huge.
बघा किती It मोठा खडा. automatically fell before operation. बिना ऑपरेशनचं. बिना ऑपरेशनचं हा? बिना ऑपरेशनचं See that. ऑपरेशन विना. सहमत झाले आम्ही तुमच्या सोबत सहमत झाले आणि मी म्हटले की बिना ऑपरेशनचे हे कडे पडले पाहिजे. मी ऑपरेशन करणार नाही, मी दवाखान्यात ॲडमिट करणार नाही, कारण की हे माझ्या नातीचं कार्य माझा देव करल म्हणून मी विश्वास ठेवला. कारण की आमचं पूर्ण जीवन पास्टर माझ्या देवाने आम्हाला घडवलंय. खरंच ठीक आहे. मी देवाचे आभार मानते पास्टर आणि तुमचेही आभार मानते. Praise देवाला God. आता हालेलुया. काही दुखत नाही, काही त्रास नाही, होत नाही. गेलं ते गेलं. ही मुलगी माझी मुलगी माझी नात आणि दुसरी एक मुलगीच आहे मांडलेली, छोट्या मुलाला घेऊन चिखलीवरनं चालत आलेले. चिखलीवरून चालत तुम्ही. आला. किती तास लागला तुम्हाला? किती तास? 3 तास 10 3 तास 10 मिनिट. हो, मी रिक्षाने आले कारण की मला ऑफरिंगचा डबा घ्यावा लागतो म्हणून. अच्छा तुम्ही व्हॉलेंटियर आहात. मम्मी आहे. काय म्हणायचं तुम्हाला? काय? प्रभूने केलं चमत्कार. ऑपरेशन झालं नाही. नाही झालं. प्रभूने चमत्कार केलं. चमत्कार केला, खरंच चमत्कार केला. आणि तुम्ही चालत आला तिथनं. मी हे बाळ, ही पण आणि हे लहान मुली बरोबर. आणि मुलगी पण. कॅन यू इमॅजिन दे केम वॉकिंग फ्रॉम चिखली चिखलीहून चालत विथ चालत दॅट आले. स्मॉल चाइल्ड. तुम्ही असं बोलला होता का की मला जर आरोग्य मिळालं तर मी चिखलीहून चालत चालत चर्चला येईन. तिला ते दवाखान्यात सांगतात नेलं की ना, त्यांना दम्याचा त्रास होता. दवाखान्यात नेलं ना तिला, तर तिला खडा पडताना आम्ही बोललो की येशू बाप्पा सगळं काय तुझ्या हातात आहे, डॉक्टर पण काय करू शकत नाहीत. तर तो खडा पडताना आम्ही बोललो, त्याच्या 1 मिनिटात खडा पडला. हालेलुया. आमेन. चमत्कार आहे हा. धन्यवाद आहे खरंच. Praise God. देव खूप आमेन महान आहे. आमेन आमेन. डिलिव्हरी कशी होती तसं पूर्ण रूम भरलं गेलं होतं तिच्या काळं काळं ते रक्ताने आणि ती बेशुद्ध पडली तिथं. दे बाप्पा. Praise God. प्रभूने आरोग्य दिलं. माझ्या गोळ्या पूर्णपणे बंद झाल्यात आणि मी 13 वर्षापूर्वी खूप आजारी होते. मारता मारता मला फक्त 3 महिन्याची गॅरंटी होती. मला देव 14 वर्ष झालं सांभाळतोय. हालेलुया. आणि तुम्ही व्हॉलेंटियरचं काम पण करताय. हो, आणि माझ्या घशामध्ये होल होतं एक, ते होल सुद्धा गेलं. माझं मूळव्याधाचा आजार गेला आणि मी तंबाखू लहानपणी 4 वर्षापासून खात होते. माझं पूर्णपणे 14 वर्ष झालं तंबाखू बंद झाली. हालेलुया. आमेन Praise God. आमेन. प्रेज लॉर्ड बिशप जी. हालेलुया. इनका नाम नम्रता खंडाले है. अच्छा. और इनका गवाही ये है कि इनके जो नख है, आप ऐसे नख दिखाइए, इनके नख पूरे काले हो चुके थे. तो इनके अच्छा. नखों में दर्द होता था. इनको लिखने में तकलीफ होता था, खाने में तकलीफ होता था. लिखने में तकलीफ होने के कारण इनके मार्क्स भी कम आए थे. टीचर्स ने इनके पेरेंट्स को भी कंप्लेन किया था कि ओह. आपकी बेटी डल है, इनको हम निकाल देंगे वगैरह वगैरह. फिर ये बहुत परेशान हो गई थी, अभी क्या करें. फिर इसने परेशानी में आके डॉक्टर के पास गए. डॉक्टर ने बोला कि इनको नखों का फंगल इन्फेक्शन हुआ है. Fungal infection. हाँ, तो वो कभी अच्छा नहीं हो सकता. ओह। अभी कम से कम इसको अच्छा होने के लिए 3 साल तो कम से कम लगेंगे और उसमें भी कोई गारंटी नहीं है कि वो अच्छा होगा. इनको बहुत सारे क्रीम्स दिए, मेडिसिन दिए, लेकिन वो बहुत कॉस्टली थे, इसलिए वो बेयर नहीं कर पा रही थी. लेकिन इसने एक अच्छा किया कि जिस तरीके से शनिवार को हमारी प्रार्थना होती है, शनिवार को आती रही. देखिए शनिवार को आने का महत्व कितना है. शनिवार को आती रही, प्रार्थना करती रही. और आज वो बताती है कि आपने प्रार्थना किया था शनिवार को यहाँ से, और इनको आज वो बताती है कि वो पूरी तरीके से अच्छी हो चुकी है. वो आमेन. पूरा चमत्कार प्रभु यीशु मसीह ने किया है. तो हालेलुया. पूरा गौरव प्रभु को देना चाहती है. आमेन. आप स्क्रीन God पे did देख it. सकते हैं पास्टर जी. हालेलुया. बघा अशी सगळी काळी काळी नखं झाली होती तिची. See now. आज प्रभु प्रभु ने ने आरोग्य पूरी दिलं. चंगाई दे दी है. देवाने पूर्ण आरोग्य दिलेलं आहे तिच्या हातांना. बघा This side. See this. God bless you, बेटा. गॉड ब्लेस यू राजा. प्रेज लॉर्ड बिशप जी, आपल्यामध्ये सिस्टर सोनाली आहेत आणि त्यांची फार अद्भुत अशी साक्ष आहे. ते म्हणतात 2022 मध्ये त्यांना गर्भ राहिला होता आणि 9 महिने पूर्ण झाले तेव्हा अचानक त्यांना गळा सुरू झाले. हॉस्पिटलमध्ये जेव्हा ते गेले तर डॉक्टर म्हणाले की त्यांचं जे बाळ आहे ते वारलेलं आहे आणि त्यांना पॉयझन होऊ शकतो, जीवाचा धोका होऊ शकतो. ते म्हणतात माझी जी पहिली डिलिव्हरी झाली ती सिझर झालेलं होतं, पण त्यावेळेला असं झालं ते नॉर्मल बाळ झालं आणि देवाच्या कृपेने मी वाचले. मला देवाने काय हानी होऊ दिली नाही. पण बाळ जेव्हा वारलं त्यांना खूप निराशा
साक्ष आली. ते म्हणतात त्या सर्व परिस्थितीमध्ये मी नेहमी शनिवार रविवार सोमवार चर्चला येत राहिले, विश्वासूपणाने प्रभूचं वचन ऐकत राहिले. प्रभूंनी मला धीर दिलं आणि 2023 पुन्हा ते गर्भधारण त्यांना राहिली. आणि प्रभूच्या कृपेने ते म्हणतात की त्यावेळेला पूर्ण 9 महिने झाले तर खरे, पण 7 त्यांचं रक्त झालेलं होतं आणि BP वाढलेलं होतं. परंतु प्रभूंनी त्यांच्यावर अशी कृपा केली की त्या सर्व परिस्थितीमध्ये प्रभूंनी ताबा घेतला, त्यांची प्रार्थनेला उत्तर दिलं. त्यांना जे काही भीती वाटायची की बाळ परत जाईल का, तसं काही प्रभूंनी होऊ नाही दिलं. प्रभूंनी सुंदर मुलाचा आशीर्वाद त्यांना हालेलुया. दिलेला. आज ते खूप आनंदित आहेत आमेन. आणि ते प्रभूचं काम देखील करतात. आमेन. Thank you, Father. Amen. Bless both of them, oh Father. In Jesus' name. God bless. God bless. प्रेज द लॉर्ड बिशप जी, बहुत अद्भुत गवाही है इस बच्चे की. बस जब ये बच्चा जन्म हुआ था तो इसके दाईं आंख से इसे बिल्कुल भी नहीं दिखता था. जब डॉक्टर के पास उसे लेके गए तो डॉक्टर ने कहा कि आपको कम से कम भी 5 साल रुकना पड़ेगा, वो जैसे जैसे बड़ा होगा उसकी आंखों की रोशनी आ सकती है. सिस्टर कहते हैं कि 5 साल हो गए पर उसकी आंखों की रोशनी नहीं आई. वो इस बात से ज़्यादा चिंतित हुए और वो कहते हैं कि वो एक दिन ऐसे ही मोबाइल पे कुछ देख रहे थे और देखते देखते उन्हें अचानक से हमारे चर्च का यूट्यूब पे उनको एक वीडियो दिखा. उन्होंने प्रभु से उस चीज़ के लिए प्रार्थना की कि प्रभु मैंने बहुत कुछ किया, मेरे बेटे को फ़र्क नहीं पड़ा, अब मेरे बेटे का नियंत्रण तू ले. सिस्टर कहते हैं कि जब उनको वो डॉक्टर के पास वापस गए तो डॉक्टर ने उन्हें बताया कि अब ये जो दर्द है ये बहुत बढ़ने वाला है, उसकी आंखें भी जा सकती है, ऑपरेशन के लिए 2 लाख रुपए लगेंगे. पर वो कहते हैं कि उनकी आर्थिक परिस्थिति बहुत ख़राब थी, उनके पास 2 लाख रुपए नहीं थे. वो कहते हैं जब उन्होंने यूट्यूब पे वो वीडियो देखा उन्होंने प्रार्थना की और वो कहते हैं कि जो डॉक्टर ने बिल्कुल भी उनको गारंटी नहीं दी थी, उन्होंने ये भी कहा था कि अगर ऑपरेशन हुआ तो इस बच्चे की आँख भी जा सकती है. पर वो कहते हैं कि प्रभु पे भरोसा, आपकी प्रार्थना की वजह से इस बच्चे को प्रभु ने वापस से इसकी आंखें दी है. जिस आंखों से उसे नहीं दिखता था अब उस आंख से उसे बराबर दिखता है और वो हालेलुया. अच्छे तरीके से देख सकता है. आमेन. हाँ, एक ही जगह था, ये है ना काला बुबुल एक ही जगह था. एक ही इसकी जगह आंखें- अभी घूमता है. हाँ. सीधे बघा. हाथ रखो तभी प्रार्थना किए थे, परमेश्वर के पास विश्वास रखे, अभी पूरा घूम रहा है, अभी घूम रहा, पहला नहीं घूमता नहीं था. घूमता था. और बिशप जी ये भी कहते हैं कि डॉक्टर ने उनसे कहा कि ये सिर्फ चमत्कार है, ये तुम्हारा विश्वास है, जिस भगवान या जिस परमेश्वर पे तुम विश्वास करते हो उसने इस बच्चे को चंगाई दी है. हालेलुया. असं सांगितलं डॉक्टरने. डॉक्टरने बोलला की तुमच्या देवाने त्याला आशीर्वाद दिला, तुमचा देव खूप महान आहे. आमेन. डॉक्टर सेड डॉक्टर Your असं God is म्हणाले too great. की तुझा जो कोणी देव आहे तो फार महान आहे. एक ही जगह था वो, एक ही जगह था, अभी वो घूमता है. अभी आता तुला घूमताय. दिसतंय दिसतं बेटा तुला? या डोळ्यातून. Father, complete restoration of Father Yes, God. In Jesus' name. God. बिशपजी आपल्यामध्ये सिस्टर नीता आहेत आणि धायरीवरून येतात. त्यांची फार अद्भुत साक्ष आहे. ते म्हणतात की 2016 त्यांचं लग्न झालं होतं, परंतु त्यांना काय बाळ राहत नव्हतं आणि त्या कारणाने ते हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांना जेव्हा दाखवलं तर डॉक्टर म्हणले समस्या तर काही नाही आहे, पण तरी त्यांना उपचार सुरू केले आणि ते म्हणतात ते उपचारासाठी मी 7-8 लाख रुपये घालवले, पण मला बाळ काही राहत नव्हतं. 12 वर्ष त्यांनी ती ट्रीटमेंट घेतली, परंतु काही म्हणजे सर्व काही परिस्थिती काय तशीच होती, काही होत नव्हतं, सुधरत नव्हतं. ते म्हणतात मी चर्चला येत होते आणि माझी जी सासू आहे ते म्हणतात ते रेग्युलरली चर्चला येतात आणि ते प्रार्थना करायचे आणि त्यांनी असा निर्णय घेतला की आता शेवटचं मी एक डॉक्टरांकडे जाणार आणि त्याच्यानंतर मग जे होईल ते देवाच्या हातामध्ये त्यांनी सोपवून दिलं. ते म्हटलेत मी डॉक्टरकडे गेले आणि प्रभूंनी महान कार्य केले त्यांच्या जीवनामध्ये. 3ऱ्या महिन्यातच त्यांना गर्भ राहिला आणि प्रभूच्या कृपेने त्यांना सुंदरशा मुलीचा आशीर्वाद प्रभूंनी दिलेला आहे. डॉक्टरांनी कॉम्प्लिकेशन सांगितलं होतं की तिला म्हणजे कावीळ झालेली आहे, परंतु ते म्हणतात आम्ही त्या परिस्थितीमध्ये सर्व कुटुंब मिळून प्रार्थना केली आणि प्रभूंनी एका आठवड्यामध्ये तिला बरं केलं. दोन्ही पण सुखरूप आहे आणि त्या आशीर्वादित आहे. देवाला गौरव देतात. हालेलुया. किती छान. Thank you, Lord, Amen. for blessing them in Jesus' name. Amen. God bless you. हालेलुया. प्रेज लॉर्ड बिशपजी. हे बाळ आहे ते सांगतात हे खूप साक्षीचं बाळ आहे. ते सांगतात की परमेश्वराने चमत्कार केला. आज जे बाळ जिवंत आहे ते केवळ फक्त प्रभू येशूच्या कृपेने. ते म्हणतात की 23 सप्टेंबर रोजी त्यांना या बाळानं आशीर्वाद मिळाला देवानी. ते म्हणतात की त्यानंतर काही दिवसानंतर त्या बाळाला ताप आला, त्याला सर्दी झाली आणि ते म्हणतात की आम्ही ज्यावेळेस दवाखान्यामध्ये घेऊन गेलो त्या बाळाला, डॉक्टरने सांगितलं की त्याच्या कानांमध्ये आणि त्याच्या दातामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे आणि पस झालेलं आहे आणि तो पस त्याचं इन्फेक्शन इतकं वाढलेलं आहे की ते डोक्याच्या मेंदूपर्यंत गेलेलं आहे. आणि ते म्हणतात की डॉक्टरनी काही
काहीही गॅरंटी दिली नव्हती त्याची. डॉक्टर म्हणाले की आम्ही उपचार करू शकतो, पण परमेश्वर त्याला आरोग्य देऊ शकतो. ते म्हणतात की आम्ही कंटिन्यूस प्रार्थना करत होतो, परमेश्वरने चमत्कार केला. त्याला ICU मध्ये ॲडमिट करायला सांगितलं त्यांनी, तर त्यांना मिळत नव्हतं बेड ICU मध्ये, पण परमेश्वरने त्या ठिकाणी कृपा पुरवली. सर्व गोष्टी परमेश्वरने सुखरूपरित्या केल्या. त्याला परमेश्वरने ज्यावेळेस आरोग्य दिलं, पण त्याला ICU मधून त्याला नॉर्मल वॉर्डमध्ये आणण्यात आलं आणि त्या नॉर्मल वॉर्डमधून त्याला डिस्चार्ज मिळाला. हे केवळ आणि केवळ फक्त प्रभू येशूने केलेलं आहे, म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. थँक्यू जीसस. हालेलुया. 15 दिवस 15 days they were admitted. God bless them, Lord. Thank you, Jesus. Thank you, Father. God bless you. बिशप जी, इनका नाम नेहा मोरे है और पिछले 1 साल से ये रेंट के हाउस में रह रहे हैं. तो इन्होंने बहुत प्रार्थना की है. जैसे आप बोलते हो कि परमेश्वर से कुछ मांगिए, आप परमेश्वर आपको देंगे, तो इन्होंने प्रार्थना की कि परमेश्वर हमारा खुद का घर हो. और आज वो बता दे कि उनको परमेश्वर ने घर से 1 BHK से आशीर्वादित किया है. इसलिए वो परमेश्वर प्रभु यीशु को धन्यवाद देने के लिए और उसकी गवाही देने के लिए यहाँ पे स्टेज पे आए हैं. हालेलुया. आमेन. आमेन. ज्यावेळेस आम्ही घर घ्यायला गेलो त्यावेळेस आमच्या अकाउंटला कमी पैसे होते आणि बिल्डरला जास्ती अमाऊंट पे करायची होती. मग बिल्डरचा कॉल येत होता की तुम्ही ते रिजेक्ट करून द्या, आणि मग असं होत होतं की 30% अमाऊंट रिड्यूस होत होती त्याच्यातून. मग आम्ही प्रार्थना करत होतो की तसं काही नको व्हायला, आणि जे 4 lakhs रुपीज भरायचे होते ते फक्त 1.5 मध्ये भरायला लागले आणि बाकीचे लोन झालं. जसं की ॲग्रीमेंट पण रेडी झाले आता, आणि डिसेंबर मध्ये पोझिशन पण मिळणार आहे आम्हाला. किती छान. Praise God. देवाला धन्यवाद. Bless them, Lord. The rest of the amount also, Father. Yes, Lord. They should not have any Yes. trouble in repaying all the loan Yes, amount, Jesus. of Father. होय दे बाप्पा. In Jesus' name. Amen. Thank you, Father. आमेन. बिशप जी, बहुत अच्छी गवाही है इनके. सिस्टर बताते हैं कि ये पढ़ते भी हैं DY पाटिल कॉलेज में, और ये MBA भी कर रहे हैं. DY पाटिल कॉलेज से हज़ारों बच्चों में से एक स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्राम था, और वो कहते हैं उन हज़ारों बच्चों में से उनकी इच्छा थी कि उनका एक नंबर लगे जाके, ताकि उनको वो दुबई जाके स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्राम अटेंड करने का मौका मिले. वो कहते हैं विश्व स्तर में उनकी एक पहचान बने, ऐसी उनकी इच्छा थी. वो इस चीज़ के लिए प्रार्थना कर रहे थे. पास्टर, आप भी हर शनिवार कहते हैं कि जो अब्रॉड जाना चाहते हैं आप मेरे साथ सहमति की प्रार्थना करो. वो कहते हैं हज़ारों बच्चों में से उनका एक सिलेक्शन हुआ, वो दुबई जाके आए हैं पास्टर, और वो कहते हैं कि ये सब कुछ सिर्फ आपकी प्रार्थना की वजह से है. And more, Father, this is just the first stepping stone, oh Father, Yes, to success. You're going to Yes, raise Master. up a ladder where she's going to reach on the top. Yes, and you're Jesus. going to fulfill all her heart's desire. Yes, Father. In Jesus' name I pray. Amen. Okay, beta. God bless you. Beta. God bless you, beta.